लहान बाळाची जन्मपत्रिका म्हणजे काय आणि त्यातून काय माहिती मिळते? ही माहिती पालकांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण बाळाचे भविष्य, आरोग्य, बुद्धी, शिक्षण, गुण, वैशिष्ट्ये आणि योग त्यातून पाहता येतात. या जन्मपत्रिकेत आपण पाहतो बाळाचे जन्मनाव, नक्षत्र, चरण, चंद्र राशी, जन्म राशी, तसेच बाळाचे जीवनाशी संबंधित महत्त्वाचे योग. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक पालकांच्या मनातील प्रश्नांना आज उत्तर मिळणार आहे. लहान बाळाची जन्मपत्रिका म्हणजे काय? लहान बाळाची जन्मपत्रिका म्हणजे जन्मवेळ आणि जन्मस्थळानुसार बनवलेली कुंडली, ज्यातून आपण पाहतो बाळाचा स्वभाव, गुण आणि वैशिष्ट्ये, आरोग्य आणि सवयी, बुद्धी, अभ्यास आणि शिक्षणाची क्षमता, कुटुंबातील नातेसंबंध आणि भावनिक प्रवृत्ती, भविष्यातील योग, शिक्षण, करिअर, विवाह हे सर्व फक्त अंदाजावर नाही, तर ग्रहस्थिती, दशा, नक्षत्र, चरण आणि राशी यांच्या आधारावर पाहिल्या जातं. बालकाच्या जन्मपत्रिकेतील महत्वाची घरे म्हणजे प्रथम भाव म्हणजे पहिले घर, बाळाचं आरोग्य आणि शारीरिक ताकद. पंचम भाव म्हणजे पाचवे घर, बुद्धी, शिक्षण, सृजनशीलता, कौशल्ये. तसंच नवम भाव म्हणजे नववं घर, भाग्य, संधी, यश. सप्तम भाव पण महत्वाचा असतो. सातवे घर भविष्यातील नातेसंबंध, लग्न. चतुर्थ भाव पण पाहिला जातो. चतुर्थ भाव म्हणजे चौथं घर, कुटुंब, घरातील वातावरण. या घरांमध्ये ग्रहाची स्थिती बाळाच्या जीवनातील महत्वाची गोष्टींची माहिती देतात. तसेच बाळाचे नाव, नक्षत्र, चरण आणि चंद्रराशी हेही आपल्याला समजून घेता येतात आणि त्यावरून बाळाचा स्वभाव व योग्य अभ्यास केला जातो. पालकांच्या सर्वात जास्त प्रश्न, माझ्या बाळाची बुद्धी स्तर कसा असेल, बाळाच्या बुद्धीचा स्तर कसा असेल, शिक्षणात योग आहेत का, बाळाची आरोग्याची काळजी कशी घ्यावी, बाळाचा स्वभाव कसा असेल, भविष्यातील योग कसा आहे, हे सर्व प्रश्न फक्त जन्मपत्रिका पाहून स्पष्ट होतात, अंदाजावर नाही. लहान बाळाच्या भविष्याबाबत सल्ला सर्वांसाठी एकसारखा नाहीये. कारण प्रत्येक बाळाची जन्मपत्रिका वेगवेगळी असते. ग्रहस्थिती, नक्षत्र, राशी, योग आणि दशा प्रत्येकासाठी वेगळी असते. योग्य मार्गदर्शन फक्त जन्मकुंडली पाहिल्यानंतरच देता येते. आपणास व्हॉट्सअपवर आलेला लहान बाळाची जन्मपत्रिका मेसेज अचूक भरून पाठवा. पत्रिका तयार झाल्यानंतर आपल्याला आमच्याकडून मेसेज प्राप्त होईल. बाळाच्या जन्मपत्रिकेसाठी मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला फोन किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू शकता. धन्यवाद. बाळाचं भविष्य महत्वाचं आहे आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास त्याचा विकास, शिक्षण आणि जीवन सुकर होतो. हरिहरेश्वर धार्मिक विधी केंद्र, पुणे, महाराष्ट्र.